सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी वंदन करून आज 22व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदच्या निमित्ताने उपस्थित असलेले, मंचावर उपस्थित असलेले आमचे शरणानंदजी महास्तवीर यांना वंदन करतो, ज्यांनी आत्ताच आपल्याला सुंदर गंभीर रूपानं आपल्याला धम्मदेशना दिली। असे आमचे ज्येष्ठ धम्मबंधू पूज्य भिक्खू महावीरोजी स्थवीर यांनाही वंदन। मंचावरील सामनेर संघ या परिषदेचे मुख्य संयोजक गुरुवर्य पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांनाही वंदन। या धम्म परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेला संपूर्ण उपासक वर्ग, उपासिकांनो, आज आपण सर्व धम्माला वेगवेगळ्या मेजवानीतून ग्रहण करीत आहोत। कालपासून आपल्या सर्वांना आपल्या मनाला एक वेगळ्या पद्धतीचा, ज्याला आपण आहार म्हणू शकतो किंवा विचार म्हणू शकतो, तो आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। आणि आता एवढ्या मोठ्या रात्री म्हणजे मध्यरात्रीमध्ये सुद्धा आपण प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। खरं म्हटल्यानंतर, आपल्याला सांगायचं म्हटल्यानंतर, आपण सगळे गाण्यासाठी जरी उत्सुक असाल तरी देखील जीवनामध्ये बुद्धाचा सदुपदेश आपल्याला शब्दाच्या रूपामध्ये ऐकावा लागणार आहे। मी आताच भंतेजीने सांगितलं, आमचे सातोरे साहेब आहेत, जवळच लांब बसलेले आहेत, पण 1 तास आपल्याला अजून कंप्लीट बसायचं आहे। 1 तासानंतर आपल्याला ही धम्मदेशना संपल्यानंतर आपण राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, धम्मपालन गाथा आणि आशीर्वादाने ही धम्म परिषद म्हणजे विचाराच्या रूपामध्ये, धम्मदेशनेच्या रूपामध्ये समापन करणार आहोत। बंधूंनो, विषय अनेक आहेत। संपूर्ण त्रिपिटक जे भगवान बुद्धाच्या उपदेशाने भरलेला आहे, एक बुद्धाचा उपदेश सारांश रूपाने घ्या का दीर्घ स्वरूपामध्ये घ्या, भगवान बुद्धाचा जो काही उपदेश आहे तो संपूर्ण मानव जातीला उद्देशून आहे। आणि म्हणून हा उपदेश एखाद्या बुद्धाला मानणाऱ्या धर्माच्या लोकांसाठी नाही, बुद्धाला वंदन करणाऱ्या लोकांसाठीच हा बुद्धाचा उपदेश नाही, तर बुद्धाला जे लोक बुद्धालाही मानत नाहीत, ज्यांना बुद्धाच्या प्रती अ ब क अशी कुठलीही ज्ञान नाही, अशा लोकांसाठी सुद्धा हा बुद्धाचा धम्म म्हणजे ही बुद्धाची शिकवण आहे। संपूर्ण त्रिपिटक जर आपण पाहिलं तर या संपूर्ण त्रिपिटकामध्ये बुद्धाने मानवाच्या कल्याणासाठीच उपदेश केला आहे, हे आपल्याला अभ्यासाअंती कळेल। परंतु या देशामध्ये बुद्धाचं चिंतन, बुद्धाच्या प्रती असलेला अभ्यास किंवा बुद्धाला ओळखण्याचं काम या देशामध्ये दुर्दैवानं चांगल्या पद्धतीनं होत नाही किंवा म्हणजे आपल्याला पाहायला मिळत आहे। किंबहुना ज्या बुद्धाने कधीही या जगातल्या लोकांचा कुठल्याच प्राणी मात्राचा द्वेष केला नाही, अशा बुद्धाचा द्वेष या भारतामध्ये करताना लोक दिसतात, हे आपण प्रामुख्याने पाहता। बुद्धाच्या धम्मामध्ये, बुद्धाच्या वचनामध्ये, बुद्धाच्या शिकवणीमध्ये
एवढी प्रचंड मोठी ताकद होती, एवढी मोठी किमिया होती की बुद्धाला या जगामध्ये एकमेव कल्याण मित्र म्हणून बुद्धाला संबोधल्या गेले. कल्याण मित्र हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. आपण उपासक उपासिका असतील का भिक्खू भिक्खुनी असतील, प्रत्येक जण ज्याच्याबद्दल कल्याणाची भावना, मांगल्याची भावना जे लोक बाळगतात ते आपल्या जगामध्ये की आपल्यासाठी ते कल्याण मित्रच असतात. मग ते उपासक असतील, भिक्खू असतील, भिक्खुनी असतील किंवा म्हणजे सगळेच या जगातले जेवढे आपण माणसं म्हणून किंवा मनुष्य म्हणून ज्याला आपण पाहतो त्या सर्वांमध्ये कल्याण मित्र आहेत. आणि म्हणून बुद्ध या जगामध्ये एकमेव अद्वितीय अनुत्तर असे कल्याण मित्र आहे. या बुद्धाचं दर्शन, या बुद्धाचं अंतर्मनातून दर्शन होणं अत्यंत गरजेचं आहे. इथं बसलेल्या प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये बुद्धाला अंतर्मनातून पाहण्याची भावना, तेवढी उत्कट इच्छा किंवा तो भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होणं गरजेचं आहे. एवढ्या मोठ्या प्रचंड धम्मदेशना आपल्याकडे होत आहेत. वेगवेगळे भंतेजी आपल्या सर्वांना उपदेश देत आहेत. परंतु या उपदेशामध्ये जर आपलं जर मन सद्गतीत होत असेल, मन आपलं जर निर्मळ होत असेल, मन पवित्र आणि एवढं उत्साही आणि एवढं विनम्र सोज्वळ होत असेल, तर तेव्हा समजायचं आपल्यामध्ये बुद्ध येत आहेत किंवा आपण बुद्धाच्या धम्माला समजून घेत आहोत. आज आम्ही उपसंपदेला गेलो होतो. आम्ही सर्व भिक्खू गोदावरी नदीमध्ये आम्ही सगळे म्हणजे ज्या होडीमध्ये बसलो आणि होडीमध्ये बसल्यानंतर आमच्या सगळ्यांच्याच मुखातून असे शब्द येत होते. ज्ञानरक्षित बनतेजी असतील किंवा आम्ही सगळे भिक्षू, आम्ही एकूण 10 भिक्षू होतो, म्हणजे 12 भिक्षू होतो आणि सगळे म्हणत होते की आम्हाला आज उपसंपदेला आम्ही जात आहोत आणि आमच्या मनामध्ये आणि संपूर्ण शरीरामध्ये अशा लहरी उत्पन्न होत होत्या. ही चमत्कार नाही, ही अंधश्रद्धा नाही. एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं जेव्हा मन पवित्र सद्गतीत होतं तेव्हा संपूर्ण त्याची काया आणि मन हे अत्यंत प्रफुल्लित आणि उत्साहित होताना आपल्या सर्वांना समजेल, त्याची जाणीव होईल. त्यालाच बुद्धानं धम्मसंवेग अशा पद्धतीची म्हणजे संकल्पना सांगितलेली आहे की माणसाच्या अंतःकरणामध्ये धम्मसंवेग उत्पन्न झाला पाहिजे. ऐकता क्षणी, पाहता क्षणी आपल्या मनामध्ये परिवर्तन आणि आपलं मन विनम्र झालं पाहिजे. हीच धम्माची अनुभूती आहे. ही जोपर्यंत आपल्या धम्मामध्ये ही अनुभूती आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या मनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण धम्माला सधम्माला पाहू शकत नाही, हे बुद्धानं स्पष्ट सांगितलंय. आणि म्हणून आपण सर्व या ठिकाणी लांब जरी बसले असतील किंवा जवळ जरी बसले असतील तर आपल्या सर्वांचं लक्ष आणि आपले सर्वांचे कान हे भिक्षूंच्या किंवा या ठिकाणी होणाऱ्या धम्मदेशनेकडे असणं आवश्यक आहे. सुप्रबुद्ध नावाचा महारोगी, ज्याला संपूर्ण हातापायाला रगतपिती फुटली होती, तो व्यक्ती जो लोकांमध्ये प्रवचन येऊन ऐकू शकत नाही, जो समूहाच्या बाजूला बसलेला होता, परंतु बाजूला बसले असताना सुद्धा त्याच्या मनामध्ये बुद्धाचा धम्म ऐकण्याची जेव्हा मनातून श्रद्धा निर्माण झाली, विश्वास निर्माण झाला, निष्ठा निर्माण झाली, तेव्हा त्याचं मन एवढं प्रसन्न झालं. संपूर्ण मॉब त्या ठिकाणी बसलेला होता, पण कोणीही मन बुद्धाचं प्रवचन मन एकाग्र करून ऐकत नव्हतं. बुद्धाने अंतर्दृष्टीनं समजून घेतलं. बुद्ध परचित्त ज्ञानी होते. बुद्धाने पाहिलं की या जगाने कोण प्रवचन मन लावून ऐकत आहे, आणि त्या पद्धतीनं भगवान बुद्धाने आपल्या धम्माची देशना सुरू केली आणि एवढा प्रभाव झाला महारोगी सुप्रबुद्धावर. संपूर्ण जीवन तो दरिद्री असतानाही त्याला त्याची काहीच तमा वाटली नाही, त्याचं दुःख वाटलं नाही त्याला. तो एकदम सद्गतीत झाला आणि तो म्हणाला की आता आपलं जीवन सफल झालं. असा एक शब्द आपल्यासाठी
तेवढाच उपयुक्त आहे, तेवढाच आपल्यासाठी पूरक आहे. आणि मग त्या शब्दाला तुम्ही या धम्मदेशनेच्या माध्यमातून ग्रहण करण्याचा किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ती जर आपल्याकडे, ती जर पद्धत जर आपल्यामध्ये, ते जर कौशल्य जर आलं नाही तर आपण धम्माच्या बाबतीमध्ये असेच जमत राहू असं बुद्धाचं सांगणं आहे. हजारो लोक एकत्र येतात, पण हजारो लोकांमध्ये 10च लोकांना या धम्माचा लाभ होतो हे आपण जाणून घ्या. आणि म्हणून बुद्धाचा धम्म हा अंतर्मनातून अंतर्दृष्टीनं पाहायला पाहिजे. प्रत्यक्ष बुद्ध आपल्याला डोळ्याने दिसत आहेत, प्रत्यक्ष दिसत आहेत. बुद्धाचं रूप पाहिल्यानंतर कधी कधी असं वाटतं, महाबोधी बुद्ध विहारामध्ये जेव्हा आम्ही बुद्धगयेला जातो तेव्हा बुद्धाच्या मूर्तीकडे आम्ही पाहतो तर आम्हाला असं वाटतं की बुद्ध मला पाहत आहेत, बुद्ध मला हसत आहेत, बुद्ध माझ्याकडं. एकमेव बुद्ध मूर्ती अशी आहे महाबोधी बुद्धगया येथील, जी तिकडे पाहिल्यानंतर तुम्हाला प्रसन्नता दिसेल. तुम्ही याच्यानंतर जर कधी गेलात तर तुम्ही नक्की मन लावून बुद्धाकडे पहा. बुद्ध असं थोडंसं स्मित करताना दिसतात आणि आपल्याकडे पाहत आहेत, अशा पद्धतीची भावना सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होते. ठीक आहे, बुद्ध त्या ठिकाणी, बुद्धाने ज्ञान प्राप्ती केली. बुद्ध त्या ठिकाणी 4 आठवडे त्या ठिकाणी 8 आठवडे बुद्ध राहिले. आणि म्हणून ती जागा पवित्र, एवढी तरंगमय झालेली आहे, एवढी संवेग उत्पन्न करणारी जागा झालेली आहे. पण ध्यानात ठेवा, बुद्ध ज्या ठिकाणी गेलेच नाहीत, ज्या ठिकाणी बुद्धाचा पदस्पर्शच झाला नाही, म्हणजे बुद्ध आज समजा उदाहरणार्थ UP बिहारमध्ये बुद्ध, नेपाळमध्ये जन्माला आले, बुद्धाने संपूर्ण धम्माचा प्रचार आणि प्रसार उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यामध्ये केला. पण जर कन्याकुमारीमध्ये बुद्ध नाहीत तर बुद्धाची अनुभूती कशी होणार? बुद्धाची अनुभूती कशी होणार? आणि म्हणून बुद्ध आज आपल्यामध्ये नाहीत, पण बुद्धाचा धम्म आपल्यासाठी जिवंत आहे. आणि असा धम्म आहे, बुद्धाचा धम्म कधीही जुना होत नाही, बुद्धाचा धम्म कधीही म्हणजे जर्जर होत नाही, बुद्धाचा धम्म कधीही पुराणा होत नाही. बुद्धाचा धम्म एवढा नवीन करकरीत आहे, ज्याला पाहिल त्याच्यासाठी नवा धम्म आहे. ज्याला, जो याला समजून घेईल त्याच्यासाठी त्याच्या जीवनामध्ये संपूर्ण उज्ज्वल पहाट आहे. त्याला एकदम, आताही समजा अंधार जरी वाटत असेल आपल्याला, काही लोकांना बोर होत असेल, काही लोक तर झोपी गेलेत, हे खरं आहे, बरोबर आहे. म्हणजे ते झोप प्रिय आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे, ते कुठेही त्याग करायला तयार नाहीत. परंतु काही लोक म्हणजे जागी असून सुद्धा ते लोक म्हणजे आता ते गुंगण्याच्या तयारीमध्ये, झोपेमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. पण या क्षणाला आज मध्यरात्र झालेली, आता साधारण 12, 12:15, 12:30 होत आहेत आणि या क्षणाला सुद्धा तुम्हाला सकाळी स्नान केल्यासारखं अनुभव करता येतो. पण त्याला धम्माला नीट समजून घ्यावं लागेल, धम्माला नीट ग्रहण करावं लागेल, धम्माची अनुभूती करावी लागेल, तरच ह्या गोष्टी आहेत. या लाईटमुळे आपल्याला वाटेल की बा किती प्रकाश दिसत आहे आपल्याकडे, परंतु नाही, तुम्ही धम्माचा प्रकाशच घ्यायला तयार नाहीत. आणि मग धम्माचा प्रकाश, धम्माची किरण जेव्हा आपल्या चित्तामध्ये येतील किंवा आपल्या हृदय, आपल्या अंतःकरणामध्ये उतरतील, तेव्हा आपल्याला रात्रंदिवस आपल्याला ही म्हणजे संपूर्ण दिवस आपला एकदम प्रसन्न होणार आहे. ही धम्माची अनुभूती आहे. आणि मग धम्माच्या गोष्टी अनुभूतीनंच समजून घेणं आवश्यक आहे. धम्मा जर अनुभूतीनं जर होत नसेल, एका ठिकाणी फार सुंदर रीतीनं आमच्या सत्यनारायण गोयंका गुरुजीनं सांगितलंय की बुद्ध के निर्वाण धातु, धम्म के निर्वाण धातु, संग के निर्वाण धातु, अंग अंग जागे प्रतिक्षण. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हे शब्द जे आहेत, भलेही त्यांनी पाली भाषा जरी वापरली ना, त्यांनी हिंदीतून वापरले त्यामुळे आपल्याला समजतील, पालीमध्ये तसंच सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजे की निर्वाण जे आपल्या मनाला पाहिजे असतं, आपल्या एकूणच संपूर्ण जीवनाला निर्वाण पाहिजे असतं, हे निर्वाणी क्षण जे आहेत, निर्वाणाचे जे तरंग आहेत, निर्वाणाच्या ज्या लहरी आहेत, त्या जर आपल्याला अनुभूती करायच्या असतील तर आपल्याला बुद्धाला आधी श्रद्धाभावाने पाहावं लागेल. धम्म लांब राहिला, धम्म पुढे राहिला. आधी बुद्ध आहे, बुद्ध अलीकडे, धम्म मधात आहे.
त्याच्यानंतर संघ पलीकडे पाहता येईल आपल्याला. आणि म्हणून आपल्याला बुद्ध अनुभूतीनं आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणि बुद्ध आपल्याला आपण पुस्तकात वाचत आहोत, बुद्ध पुस्तकात वाचत आहोत, बुद्ध पुस्तकात आहेत, पण अनुभूतीनंच कळतील. बुद्ध तुम्हाला अस्थींच्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बुद्ध अस्थी, बुद्धाच्या अस्थी म्हणता येत नाही, त्याला पवित्र अस्थी धातू म्हणतात. आपल्या माणसाच्या साध्या माणसाला हाडं म्हणतो आपण, बरोबर आहे. आपले जे हाडं असतात, आपल्या ज्या अस्थी असतात, त्याला आपण साधारण म्हणजे आपण कोणीच नाहीत, आपण कॉमन आहोत म्हणून आपल्याला हाडं म्हणायचं असतात. पण भगवान बुद्धाच्या पवित्र अस्थी धातूंना अस्थी धातूच म्हटलंय. धातू व धातू गब्बे, बुद्धाच्या पाली साहित्यामध्ये धातू शब्द आलेला आहे. आणि बुद्धाच्या अस्थी धातू आहेत. बुद्धाचे चिवराचे तुकडे सुद्धा अजूनही तुम्हाला पाहायला मिळतील, बरोबर आहे. बुद्धाचा दात तुम्हाला पाहायला मिळेल. बुद्धाचे केस, जे बुद्धानं पहिल्यांदा जे आपले ब्रह्मदेशाचे जे 2 तपस्वी आणि भल्लिक जे उपासक होते, ब्रह्मदेशातून आलेले जे बंजारा जातीचे होते, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या डोक्याचे केस त्या काळामध्ये दान दिल्याचं वर्णन आहे. ते ब्रह्मदेशामध्ये केस धातू आहेत. म्हणजे बुद्धाचे केस असतील, बुद्धाचे दंत असतील म्हणजे दात असतील, बुद्धाचे चीवर असतील, बुद्धाचं भिक्षापात्र सुद्धा, बुद्धाचं भिक्षापात्रचे सुद्धा अवशेष या संपूर्ण आशिया खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बुद्ध ज्या ठिकाणी बुद्धाने ज्या वस्तू वापरल्या, बुद्धाने जी ज्या जागा वापरली, ती जागा म्हणजे बुद्धगया, राजगीर, नालंदा, ह्या पण जागा. म्हणजे आपण बुद्धाला असं पण पाहू शकतो, बुद्धाला अनुभूती करू शकतो, बरोबर. तुम्हाला ही जर गोष्ट समजत नसेल तर तुम्ही बुद्धाच्या धातूच्या संपर्कात गेलं पाहिजे. कधी कधी काही लोकांची बुद्धिमत्ता ही ऐकून काम करत नाही, किंवा ऐकून त्यांना ती ग्रहण करता येत नाही. काही लोकांना पाहून काही लोकांच्या मनामध्ये परिवर्तन होतं. आणि म्हणून बुद्धाच्या अस्थी जिथे आहेत तिथे आपण जाण्याचं काम केलं पाहिजे. बुद्धाच्या अस्थीजवळ जाऊन आपण दर्शन घेण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे बुद्ध आपल्याला अनुभूतीनं समजतील. बुद्धाचे तरंग जवळ गेल्यानंतर आपल्याला समजतील. बुद्धाच्या अस्थी आपल्याला हैदराबादच्या स्टेट म्युझियम मध्ये पाहायला मिळतील. बुद्धाच्या अस्थी आपल्याला मुंबईच्या गोराई पॅगोडामध्ये पाहायला मिळतील. बुद्धाच्या अस्थी गुजरातमध्ये आपल्याला जे मोदीचं गाव आहे बडोदरा, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. बुद्धाच्या अस्थी तुम्हाला दिल्लीच्या म्युझियम मध्ये बरेच लोक आपण गेलतो मागे दिल्लीला, तुम्हाला बुद्धाच्या अस्थी तिथे पाहायला मिळतील. बुद्धाच्या अस्थी कलकत्ता म्युझियम मध्ये पाहायला मिळतील. बुद्धाच्या अस्थी कुशीनगर मध्ये पाहायला मिळतील. बुद्धाच्या अस्थी तुम्हाला वैशालीमध्ये पाहायला मिळतील. अशा अनेक ठिकाणी बुद्धाच्या अस्थी तुम्हाला दर्शनासाठी आहेत. तेव्हा जर तुम्हाला बुद्धाचा धम्म कळत नसेल, अनुभूती होत नसेल, तर किंबहुना आयुष्यामध्ये एकदा तरी आपण बुद्धाच्या अस्थी धातूंच्या या बुद्धाच्या दंत धातूच्या या बुद्धाच्या जिथं चिवर आहे, भिक्षापात्र आहे, अशा अनेक ठिकाणी जाऊन आपण त्यांना वंदना केली पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे. तिथे सुद्धा तरंग आहेत. म्हणजे प्रत्यक्ष बुद्ध आहेत आपल्यात. आज बुद्ध आपल्यामध्ये नाहीत. बुद्धानं सांगितलंय, माझ्यानंतर मी सांगितलेली शिकवण आणि मी सांगितलेला विनय हा तुमचा गुरु असणार आहे. पण हे खरं आहे, बुद्धानंतर बुद्धानं सांगितलेला धम्म आणि जो विनय तोच आमचा गुरु आहे. परंतु आपल्या सर्वांचे गुरु बुद्ध असताना देखील आपल्याला जर अनुभूती होत नसेल तर पवित्र धातूंच्या संपर्कामध्ये जाऊन बुद्धाची आपण अनुभूती करावी, असं आपल्या सर्वांना या निमित्तानं सांगण्यात येत आहे. जेवढ्या काही गाथा झाल्यात आपल्याकडे, आपण जेवढ्या पूजापाठ म्हणतो, आपण वन्नगंध गुणोपेतंग पासून, म्हणजे भोजन गाथा असेल, म्हणजे तुम्ही एखादा रस दान देत असेल, अगरबत्ती पेटवत असाल, पुष्प अर्पण करत असाल, चैत्याला वंदन करत असाल, काही जरी असेल, हे सर्व अरहंत भिक्खूंना भगवान बुद्धाच्या साठी त्या गाथा तयार केलेल्या असतात. तेव्हा आपल्याला या गाथा म्हणून सुद्धा बुद्धाची अनुभूती आपल्याला करता येईल, जाणीव करता येईल. त्याचाही आपण म्हणजे सराव करणं, म्हणजे बुद्ध समजून जर घ्यायचे असतील तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतील. एक गोष्ट करून चालणार नाही. आपण सगळे प्रज्ञावान आहात. मी जर तुम्हाला प्रज्ञावान जर नाही म्हणालो तर तुम्ही मला वाईट समजाल.
जर थोडक्यात अजून तुम्हाला तुमच्या भाषेत जर सांगायला गेलो तर तुम्हाला ज्ञान नाही जर म्हणलं तर तुम्ही मला परत म्हणाल आम्हाला कसं काय ज्ञान नाही. सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे आपल्या सर्वांना, बरोबर आहे. परंतु मी धम्माच्या बाबतीमध्ये बोलत आहे की धम्माचं आपल्याला ज्ञान घ्यायचंय, धम्माची अनुभूती करायची आहे. तेव्हा बुद्धाचा धम्म साहित्यात म्हणजे त्रिपिटकात आहे. बुद्धाला अनुभवायचं जर असेल तर बुद्धांच्या ज्या काही नैसर्गिक रूपाने जे निसर्गाचे जे धातू मिळालेत त्यांच्या सानिध्यात जाऊन आपल्याला बुद्ध समजून घ्यावे लागतील. बुद्धाला जे काही बुद्धाच्या बाबतीमध्ये गुणगौरव केलाय गातांच्या स्वरूपामध्ये, तुम्ही धम्मपद वाचा. धम्मपद हे 23 वर्गामध्ये विभागलेलं आहे, ज्यामध्ये 423 गाथा आहेत. या 423 गाथा म्हणजे माणसाचे स्वभाव आहेत असा माझा निष्कर्ष आहे. 423 गाथा. या 423 गाथामध्ये प्रत्येक स्वभावावर भगवान बुद्धाने प्रसंगाने उदान काढलेलं आहे की या प्रसंगाने बुद्ध काय बोललेले. रागाच्या बाबतीत बुद्ध बोलले. राग अनेक प्रकारच्या निमित्ताने, अनेक प्रसंगाने, राग लघु असू शकतो, दीर्घ असू शकतो, त्याच्यावर बुद्ध बोलले. मूर्खपणा, मूढता ह्याच्यावर बुद्ध बोलले. त्याच्यावर एक सेपरेट वर्ग केलाय बुद्धाने. बुद्धाने स्वतःच्या मनावर जे चित्त सांगितलंय त्याच्यामध्ये पहिला वर्ग बुद्धाने यमक वर्ग केला. म्हणजे थोडक्यात मला सांगायचंय की संपूर्ण मानवी स्वभावाच्या, मानवी मनाच्या स्वभावाच्या गुणावर भगवान बुद्धानं 423 गाथा प्रतिपादित केलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी याचाही अभ्यास जर आपण केला तर नक्की तुम्हाला बुद्धाचा धम्म आपल्याला अत्यंत माधुर्याने सुद्धा समजेल. बुद्धाच्या धम्माची गोडी काय आहे ती सुद्धा आपल्याला अनुभवता येईल. अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून बुद्धाचा धम्म या जगामध्ये भगवान बुद्धाने अंगुत्तर निकायामध्ये 6 प्रकारच्या अनुत्तर अशा गोष्टी सांगितल्या ज्या अद्वितीय आहेत. तर बुद्ध म्हणतात पहिल्यांदा बुद्धाचं दर्शन, 2 प्रकारचा दर्शन या शब्दाचा अर्थ होतो. दर्शन म्हणजे तत्वज्ञान आणि दर्शन म्हणजे बुद्धाच्या जी कायारूपी जे दर्शन आहे, बुद्धाचे जे आपण जे हाडामासानं जे बुद्धाला पाहतो ते एक वेगळं दर्शन आहे. दर्शन हा मराठी शब्द नाही. दर्शन म्हणजे पाहणे हा होतो, परंतु खरा अर्थ दर्शन म्हणजे शास्त्र, दर्शन म्हणजे ज्ञान, दर्शन म्हणजे तत्व. या तत्वांचं खरं दर्शन हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला. आणि मग तत्वज्ञान, तत्वाचं ज्ञान ज्यामध्ये आहे त्याचं दर्शन म्हणजे खरं बुद्धाचं दर्शन आहे. आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून भगवान बुद्धानं बुद्धाचं दर्शन ही या जगातली अद्वितीय आणि अनुत्तर अशी गोष्ट आहे. आता बुद्धाचं अनुत्तर कसं होऊ शकतं दर्शन? बुद्ध अनुत्तर काय आहेत, बुद्ध अद्वितीय काय आहेत, दुसऱ्याही माणसाचं आपण दर्शन घेऊन आपण म्हणजे समाधानी होऊ शकतो का नाही? आता मी बोलणं उचित नाही, परंतु आपण सगळे पाहत आहात 1.25 महिन्यापासून म्हणजे प्रयागराज या ठिकाणी काय चाललंय, बरोबर? 13 प्रकारचे आखाडे आहेत आणि त्या 13 प्रकारच्या आखाड्यामध्ये काय पद्धतीनं, कशा पद्धतीनं म्हणजे धर्माच्या नावानं कशा पद्धतीनं चालू आहे त्यावर टिप्पणी न करता आपण फक्त समजून घेऊ की आपल्याला तिथे काय चाललंय, की लोक खरा धर्म समजून घ्यायला तयार आहेत का? चेंगराचेंगरी झाली. मी पाहिलं टीव्हीवर, एक म्हणाले की काय कामाचा हा मेळावा आणि एक म्हणला की नाही सरस्वतीच्या रूपानं आम्ही जेवढे काही 5-7 आलतो त्याच्यातले 2 वाचलेत, ते पण कुणामुळे वाचलेत? त्यांच्यामुळे वाचले म्हणले. म्हणजे एकाचं मत असं आहे आणि एकाचं मत तसं आहे. म्हणजे सोबत आलेले माणसं पण एकाचं मत वेगळं आहे की नाही हे बरोबर नाही, असं कुठं असते का माणसं भरायचं. आणि दुसरे मत सांगितलं जातंय की त्या मतामध्ये म्हणतात की आम्ही जे वाचलो ते देवाच्या कृपेने वाचलो. दर्शन तर काहीच नाही. पाण्याचं दर्शन, झाडाचं दर्शन, दगडाचं दर्शन, सूर्याचं दर्शन, चंद्राचं दर्शन, किंबहुना जे दिसणारे जे विक्राळ अक्राळ जे लोक आहेत त्यांचं दर्शन, जे उघडे नागडे आहेत त्यांचं दर्शन. ही गोष्ट समजून घ्या. भगवान बुद्धाने या जगामध्ये झाड, या जगामध्ये दगड, पाणी, चंद्र, सूर्य, पदार्थ अशा या जगामध्ये
वंदन करण्यासाठी ही जागाच नाही म्हणले बुद्ध. धम्मपदात सांगितलंय. धम्मपदामध्ये स्पष्ट बुद्ध म्हणले, तुम्ही पाण्याला वंदन करू शकत नाहीत, तुम्ही झाडाला वंदन करू शकत नाहीत, तुम्ही सूर्याला वंदन करू शकत नाही. ते वंदन करणं निरर्थक आहे बुद्ध म्हणाले. निरर्थक आहे म्हणले. तिथे तुम्ही तिथं माता ठेवणं, तिथं वंदन करणं किंवा पूजा, आम्हालाही लोक म्हणतात आपल्याकडे कमी आहे, तिकडे म्हणते जी पाणी पूजन करायचे म्हणतात. पाणी पूजन म्हणल्यानंतर मला थोडं टेन्शन येतं. मी काय करू शकतो पाणी पूजन? बरोबर आहे, मी जास्तीत जास्त पाण्याला शुद्ध करण्यासाठी एखादी तुरटी सोबत ठेवू शकतो, ह्याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही. बरोबर का? आणि म्हणून मी त्या लोकांना मी सांगतो की हे पाणी घ्या आणि जे पाणी तज्ञ आहेत, जे जलतज्ञ आहेत, ते लॅबोरेटरीला पाठवा आणि त्याच्यात बघा किती क्षार आहे, किती ते गढूळ पाणी आहे, ती किती पिण्यालायक आहे. जेव्हा ते तुम्हाला सांगतील तेव्हाच तुम्ही ते पाणी प्या. आपलेही काही लोक आहेत जे भगवान बुद्धाच्या पदकमलाने पवित्र झालेल्या काही जागा आहेत, काही महाल आहेत, काही ठिकाण आहेत, तिथं अजूनही काही म्हणजे विहिरी पाहायला मिळतात. तर तिथलं बाटली पाणी भरून आणून इथल्या बोरमध्ये टाकताना किंवा इथे पाणी पिताना लोक दिसतात. मीच गेलो होतो एका ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं की मी बुद्धगयेहून पाणी आणलंय आणि मी आता हे बोरमध्ये टाकत आहे पाणी. म्हणजे पाण्याला आपण पवित्र मानतो. काही लोक गुरु, आपल्याला माहित आहे नांदेडला म्हणजे शीख धर्माचे लोक गोदावरीला नांदेडला दक्षिण काशी मानतात आणि ते लोक इथले ड्रामच्या ड्राम भरून म्हणजे मोठमोठे कॅन भरून ते लोक तिकडे पाणी घेऊन जाताना दिसतात. किंबहुना काही काशीलाही गेलेले लोक तिकडून येतात, काही बुद्धगयेला आमच्या सोबत येतात, ते पण जरा जाऊन येतोच म्हणतात भंतेजी. 1 तासासाठी 2 तासासाठी का होईना गायब होतात आणि 2 बोट का होईना आपण असे बुडून येऊ दे म्हणतात आम्हाला. हे आमचे अनुभव आहेत. या पाण्यानं भलं होऊ शकत नाही, दगडानं भलं होऊ शकत नाही, किंबहुना याचं दर्शनच नाही. हे निरर्थक दर्शनाच्या जागा आहेत. बुद्ध म्हणले वंदन करण्याच्या जागा आहेत. तुम्हाला या जगामध्ये अद्वितीय अनुत्तर असा एखादा व्यक्तिमत्व असलेला मनुष्य आपल्याला पाहिजे आहे. या जगामध्ये ज्याच्यात जीवच नाही, ज्याच्यात चेतनाच नाही, ते तुमचं मंगल काय करू शकतो? जे हालचालच करू शकत नाहीत, जे स्वतःहून काहीच बदल करू शकत नाही, ते तुम्हाला सुखी व्हा म्हणू शकत नाही, तुमच्याबद्दल चांगलं बोलू शकत नाही. ज्या पाण्याला दुसऱ्यानं कालव्या मार्फत किंवा काहीतरी मार्ग काढून दिल्यावर ते पाणी वळतं, तो पाणी आपलं काय भलं करू शकतं? ज्या दगडाला उचलून कुठेतरी ठेवावं लागतं किंवा फोडावं लागतं तेव्हा ते दगड आकार घेतं किंवा पलीकडे पडतो, तो दगड इतका निस्तेज आणि शांत पडलेला आहे, तो आपलं काय भलं करू शकतो? कोणी या वस्तूच नाही दर्शन करणाऱ्या, या भलं करणाऱ्या गोष्टीच नाहीत, ह्या कल्याण करणाऱ्या गोष्टी नाहीत. कल्याण करणाऱ्या गोष्टी या माणसातच आहेत आणि म्हणून माणसालाच पूजल्या जातं, माणसाचंच वंदन केल्या जातं, माणसाचंच दर्शन केल्या जातं. परंतु या देशामध्ये एवढं अप्रतिम, एवढं म्हणजे एवढ्या उच्च प्रतीचं ज्ञान बुद्धानं शिकवलं, बुद्धानं या सर्व गोष्टी समजून सांगितल्या, परंतु या देशामध्ये बुद्धाला कधी बुद्धाला अनुउल्लेखानं टाळल्या जातं, कधी बुद्धाला म्हणजे फोडण्याचं काम केलं जातं, बुद्धाला कमी करण्याचं काम केलं जातं, किंबहुना बुद्धाला आपल्याच नावावर खपवण्याचं कामही काही या देशामध्ये प्रतिगामी शक्ती आहेत, ते तशा पद्धतीनं करताना पाहायला मिळतात. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, बुद्धाला आता तुम्ही सगळे, आपण सगळे, असं एक नाही की आपलं पर्टिक्युलर गाव म्हणजे पूर्ण म्हणून नाही, प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे धम्माचे कार्यक्रम होतात, जिथे जिथे धम्म परिषदा होतात, तिथे धम्माचं चिंतन योग्य रीतीने उपासक उपासिकांनी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून धम्माला अनुभवायचं जर असेल तर बुद्धाला अनुभवावं लागेल तुम्हाला. आणि म्हणून बुद्ध काय आहे तर बुद्धाचं दर्शन आपल्याला लाभ करून देणारी गोष्ट आहे. बुद्धाचं दर्शन आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करणारी गोष्ट आहे. बुद्धाचं दर्शन आपल्यामध्ये निर्वाणाचे क्षण निर्माण करणारी अवस्था निर्माण करून देणारी गोष्ट आहे. आणि बुद्धाचं दर्शन आपण केलं पाहिजे. बुद्धगयेला गेलो आम्ही, आमच्यातलाच एक उपासक म्हणाला, एक माणूस साष्टांग दंडवत परदेशातले लोक घालत होते, तर काही लोक म्हणले, आपलेच लोक म्हणले, भंतेजी हे साष्टांग दंडवत घालत आहे, ही अंधश्रद्धा नाही काय?
ही अंधश्रद्धा नाही काय? ठीक आहे, तुम्हाला जर करता आलं बुद्धाचं दर्शन, जर तुम्हाला साष्टांग दंडवत करून करता जर आलं तर करा. ज्याच्या त्याच्या मनाचा तो भाव आहे, ज्याच्या त्याच्या मनाचा तो विश्वास आहे, ज्याच्या त्याच्या मनाची ती निष्ठा आहे, ती आपण व्यक्त केली पाहिजे. काही लोकांना नाही, आम्हाला गुडघ्याने वागता पण येत नाही आणि दांडवट तो जर हाताने जर करत असेल तर काय हरकत आहे? तो हाताने जर करत असेल तर काहीच हरकत नाही. त्याने हाताने जरी वंदन करत असेल तर ते बुद्धाला मनातून अनुभव करत आहे. तुम्ही एकमेव बुद्ध असे व्यक्ती आहेत की ज्या बुद्धासमोर नतमस्तक होताना तुमचं 4, 5, 10 सेकंदासाठी सुद्धा, या 10 सेकंदाकरिता तुमचं मन एवढं सद्गतीत, एवढं प्रफुल्लित आणि एवढं प्रसन्न होतं, हे तुम्ही अनुभवाने सांगा मला. तुमच्या मनामध्ये त्या वेळापर्यंत कुठलाही राग येत नाही, त्या वेळेपर्यंत तुमच्या मनामध्ये कुठलाही क्रोध येत नाही, तो त्या वेळेपर्यंत तुमच्या मनामध्ये कुठलाही लोभ निर्माण होत नाही, त्या वेळेपर्यंत तुमच्या मनामध्ये कुठली वासना निर्माण होत नाही, त्या वेळेपर्यंत तुमच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीची घृणा, तिरस्कार उत्पन्न होत नाही. एवढं शुद्ध मन नुसतं बुद्धाला एक 5-10 सेकंद करताना होत जर असेल, जेव्हा आपण बुद्धाला मनातून आपण बुद्धाची पूजा करू, बुद्धाला पाहू, तेव्हा आपलं अंतःकरण किती सद्गतीत झालेलं असेल ही आपण याची कल्पना केलेली बरी. आणि म्हणून आपण बुद्धाला अनुभव करा, हेच मला आजच्या प्रामुख्यानं सांगायचंय. आणि मग बुद्धाचं दर्शन शब्दाच्या ह्याच्यामध्ये जर सांगायचं असेल तर इति पिसो भगवा अरहं, जे आपण गाता म्हणतो, त्या गातेमध्ये प्रत्येक शब्दाचा वेगवेगळा अर्थ सांगितलेला आहे. बुद्धाचं महत्व, बुद्धाची थोरवी, बुद्धाचा गौरव त्या गातेमध्ये सांगितलंय. बुद्ध हे 9 गुणाने, बुद्धाची स्तुती ही 9 गुणाने होते. किती? बुद्धाची जे तुम्ही इतिपिसो भगवा अरहं म्हणता ना, बुद्धो भगवाती परन, हे सगळे या 9 शब्दामध्ये बुद्धाला तुम्ही बुद्धाच्या बाबतीमध्ये विशेषण वापरता. बुद्धाचा गौरव करताना जे बुद्धाला तुम्ही अरहत म्हणता, सम्यक संबुद्ध म्हणता, बुद्धाला विद्या आणि आचरणाने युक्त म्हणता, बुद्ध शास्ता आहेत, लोकांतराचे रहस्य जाणणारे आहेत, बुद्ध या जगामध्ये सर्वसामान्याचे, विद्वानांचे गुरु आहेत. अशा पद्धतीचे 9 गुण, 9 विशेषण बुद्धाला समोर ठेवून बुद्धाच्या बाबतीमध्ये आपण स्मरण करून बुद्धाची पूजा करतो. हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणि म्हणून बुद्धाला नुसती आपण म्हणताना इतिपिसो भगवापर्यंत न समजता बुद्धाला अंतर्मनातून समजणं आवश्यक आहे. एका ठिकाणी सांगितलंय, कायजी गुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणं अहंच. बुद्धाचा तत्वज्ञान एका शब्दात सांगितलंय, 3 ओळीमध्ये. निसर्गाने मानवी जीवनाचं सत्य बुद्धानं सांगितलं. एक आमची उपासिका आहे, तिला आम्ही मृत्यूचं सांगतो, म्हणजे ती प्रवचनाला येत होती, तिने आता येणंच बंद करून टाकलंय. यायचंच नाही म्हणे आम्हाला तुमचं प्रवचन ऐकायला. का बरं? तुम्ही जेव्हा तेव्हा मरणाचं बोलता म्हणे, तुम्ही मृत्यूचं बोलता म्हणे, उठ बस, पुण्यतिथीला भेटले मरणाचंच बोलता, वाढदिवसाला भेटले मरणाचंच बोलता, लग्नात बी मरणाचं बोलता. हे काय धर्म आहे का म्हणे? मी येणार नाही म्हणे. बुद्धाने या जगामध्ये वारंवार माणसाला बुद्धाने मरणाचं स्मरण सांगितलंय. मरणानुस्मृतीच्या माध्यमातून मरण बुद्धाने वारंवार सांगितलंय. चलता, उठता, बसता, खाता, पिता मरणानुस्मृती बुद्धाने सांगितलेले. त्या मरणानुस्मृतीचा अर्थ काय? तर तुम्हाला इंडिकेशन्स आहेत, तुम्हाला त्या पद्धतीचं प्रत्येक गोष्ट बुद्धाने दर्शवले की तू मरणार आहेस. मरणानुस्मृतीमध्ये मरणाचे प्रकार बुद्ध सांगतात, तू अशा पद्धतीने मरणार आहेस. म्हणजे बुद्धाला सांगायचं होतं की बुद्ध सत्य सांगतात. बुद्धाने कुणालाही गाफील ठेवलं नाही. बुद्ध सरळ उपासक आहेत. कधी कधी भविष्य जाणणारे बुद्ध होते. आता तुम्ही म्हणताल भविष्य जाणणारे बुद्ध कसे होऊ शकतात? होऊ शकतात. तेवढी पात्रता आपल्या अंगी यावी लागेल. तुमच्यातले, आमच्यातले सगळ्यामध्ये तेवढी मेरिट आहे, तेवढी गुणवत्ता आपल्यामध्ये सुद्धा आहे. पण आपल्याला तेवढं काम करावं लागेल, किंबहुना आपल्यामध्ये तेवढी क्षमता आपल्यामध्ये आणावी लागेल. आणि मग ती क्षमता आणण्यासाठी आपल्याला त्याचं आचरण आणि अनुभूती या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि बुद्ध कधी कधी लोकांना सांगायचे की तू मरणार आहेस, तू इथून गेल्यानंतर मरणार आहेस, कधी कधी बुद्ध म्हणायचे. त्यामुळे एवढ्या वेळामध्ये तुला धम्म उपदेश देणं गरजेचं आहे. बुद्ध जाणत होते. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, आपल्याला बुद्धाने सत्य सांगितलं.
बुद्धानं सत्याशिवाय दुसरं काही सांगितलं नाही. तुम्ही कोर्टात गेल्यानंतर शपथ घेता का नाही? जे काही बोलेल, जे काही सांगेल सत्यच सांगेल. सत्य तर कोणीच सांगत नाही. सगळं लबाड, सगळं खोटं सांगतो आपण. म्हणजे त्या भगवद्गीतेवर आपण हात ठेवून सत्य सांगतच नाहीत. मनुष्य सत्य बोलणं झाला म्हणून नार्को टेस्ट आली तेव्हा तर खरं बोलल म्हणे. तेव्हा पण काही लोक तिथूनही सुटतात, हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून बुद्धाचा धम्म असं एक औषध आहे, अशी एक चाचणी आहे की जिथं सत्यच येणार आहे, बाकी दुसरं काहीच येणार नाही, फक्त अनुभूती. आणि म्हणून बुद्धाला सत्यातून समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून बुद्धानं जे काही मरण सांगितलं, म्हातारपण सांगितलं, बुद्धानं जी व्याधी सांगितली, हे सर्व सत्य आहे. आणि म्हणून बुद्धाला या सत्यातून सुद्धा समजून घ्यावं लागेल. बुद्ध कोण आहे? बुद्ध या जगातली सर्वोत्तम ज्ञानी असणारी, शुद्धतेचं प्रतीक असलेलं अवस्था आहे. शुद्ध असलेली अवस्था, सर्वोत्तम ज्ञानाची अवस्था बुद्धाची आहे. त्यानंतर आपण बाबासाहेबालाच पाहतो, त्याच्यानंतर आपण दुसऱ्याला पाहत नाही, फक्त बाबासाहेबांना पाहतो. जे सर्वोत्तम ज्ञानाचे प्रतीक आपण बाबासाहेबाला म्हणतो. पण बुद्ध सर्वोत्तम ज्ञानी होते. बुद्ध मनाने एवढे शुद्ध होते की बुद्धाने कधीही जगातल्या कुठल्याही प्राणी मात्राचं त्रास देणाऱ्या किंवा निष्कलंक निष्पाप असणाऱ्या अशा कुठल्याही प्राण्याचं बुद्धाने कधीही अकल्याणाची भावना मनामध्ये निर्माण केली नाही. म्हणून बुद्ध या जगामध्ये सर्वोत्तम असणारे, शुद्ध असणारे व्यक्तिमत्व, शुद्ध चित्त असणारे व्यक्तिमत्व आहे. 7 प्रकारचं मन आहे आपल्या सर्वांमध्ये. 7 प्रकारचं चित्त शुद्ध चित्त म्हणून समजल्या जातं. एक, जे धम्माचं आचरण करतात, जे धम्माच्या मार्गाने लागतात, जे धम्माच्या स्त्रोतात पडतात, धम्माच्या गंगेमध्ये येऊन थांबतात, ते स्त्रोतापन्न झालेले असतात. त्यांचं चित्त सुद्धा एवढं शुद्ध आणि पवित्र होण्याच्या मार्गावर आरूढ झालेलं असतं. त्याला स्त्रोतापन्न अवस्था म्हणतात. दुसरं त्याचं चित्त आहे, दुसऱ्याचं, ज्याला सकृदागामी म्हणतात, जे धम्माच्या या ज्ञान गंगेमध्ये, धम्माच्या या आचरणाच्या गंगेमध्ये जे काही अंतर कापून पुढे जातात आणि आपलं मन निर्मळ आणि परिशुद्ध करतात, ते सकृदागामी होताना दिसतात. म्हणजे ते धम्माच्या या ज्ञानगंगेमध्ये काही अंतर पुढे कापून जातात. तिसरं, अनागामी. या दुःखमुक्तीच्या, या दुःखाच्या जीवनामध्ये ज्यांना भव लागणार नाही, एकमेव एक जन्म त्यांचा होणार आहे, जे सिद्ध करणार आहेत, जे पूर्ण निर्वाण प्राप्त करण्यासाठी सज्ज झालेले आहेत, जे आपल्या शरीराने, आपल्या वाचेनं, आपल्या मनाने कुठलंही दुष्कर्म, दुश्शील होण्यासाठी तयार होत नाहीत, ज्यांचं मन अत्यंत शुद्ध होण्यासाठी असं काटावर येऊन थांबलेलं आहे, असं तिसरं चित्त या जगामध्ये आहे. ते म्हणजे अनागामी असणाऱ्या व्यक्तिमत्वाचं, अनागामी असणाऱ्या अवस्थेचं एक चित्त आहे. ते या जगामध्ये उपलब्ध आहे. आणि हे तिसरं चित्त शुद्ध चित्त म्हणून बुद्धानं या जगामध्ये त्याची प्रशंसा केलेली आहे. चौथं चित्त या जगामध्ये सांगितलेलं आहे. या जगामध्ये चौथं चित्त असं सांगितलंय की ते अरहताचं, अरहत भिक्खूचं. उपासक पण अरहत होऊ शकतात, पण उपासक अरहत होणं म्हणजे या जगामध्ये ते लवकर समाप्त होतात. अरहतासाठी असणारी पात्रता म्हणजे चिवर आहे. अरहतासाठी असणारी पात्रता म्हणजे काशाय वस्त्रच लागतात. आणि म्हणून काशाय वस्त्र धारण करणं. मिलिंद प्रश्न आपण सगळे वाचा. मिलिंद प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, एखाद्या उपासकाला अरहत पदाची प्राप्ती जर होत असेल तर तो जाग्यावर त्या क्षणामध्ये तो आपला प्राण त्यागतो. कारण तो अरहत पद, त्याला म्हणजे अरहत पदाची क्षमता त्याच्यामध्ये नसते. कारण तो गृहस्थ आहे, त्याला भिक्खूच व्हावं लागेल, त्याला चिवरधारीच व्हावं लागेल, असं मिलिंद प्रश्नामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण ही गोष्ट ध्यानात ठेवा. चौथ्या प्रकारचे चित्त अरहताचं आहे. त्यानंतर या जगामध्ये 5व्या प्रकारचं चित्त जे सांगितलेलं आहे ते म्हणजे या जगामध्ये बोधिसत्वाचं चित्त आहे. बोधिसत्व आपल्या सर्वांना माहीत. आपण बाबासाहेबांना बोधिसत्वाच्या उपाधीनं आपण बोलतो. बाबासाहेबांचा गौरव आपण बोधिसत्वाच्या नावाने, बोधिसत्वाच्या संकल्पनेनं बाबासाहेबांचा गुण गौरव करतो. आपण बाबासाहेबांनी सांगितले बोधिसत्व कसा असतो.
बोधिसत्व बुद्ध कसा होतो, त्याच्यामध्ये किती प्रकारचे बदल होतात, तो मनाने किती पवित्र आणि शुद्ध होतो, कशा पद्धतीनं तो आपल्या जीवनामध्ये शरीराच्या पारमिता निसर्गाने जे शरीर दिलंय तो आपल्या या शरीराने दान त्याग सगळ्या गोष्टी करताना तो कशा पद्धतीनं पारमिता पूर्ण करतो हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आपण जर समजून घ्यायचं असेल तर जातक कथा वाचाव्या लागतील. आपल्याला जातक कथांचा अभ्यास करावा लागेल, चर्या पिटकाचा अभ्यास करावा लागेल. या चर्या पिटकामध्ये एक एक पारमिता सांगितलेली आहे आणि ती पारमिता ती उपपारमिता असेल किंवा परमार्थ पारमिता असेल, परमार्थ पारमिता आपल्याला पूर्ण करावी लागेल, आपल्याला उपपारमिता पूर्ण करावी लागेल आणि मुख्य पारमिता जी आहे, जी आपण जीवन जगतो या शरीराने आणि मनाने, ती पारमिता आपल्याला मुख्य पारमिता पूर्ण करावी लागेल. ही बुद्धाने सांगितलेले आहे. या पारमिता पालन करणं म्हणजेच आपण बोधिसत्वाचं जीवन जगणं. फक्त आणि फक्त कर्तव्य ज्याला आपण म्हणू शकतो किंवा हे जीवन जगणे आहे एवढंच त्याच्यामध्ये सिद्धता, म्हणजे बोधिसत्व म्हणजे शुद्धत्वाच्या जीवनाची साध्यता आहे किंवा सिद्धता आहे. सिद्ध करण्यासाठी बोधिसत्व अनेक पारमिता पूर्ण करताना आपल्याला दिसतो. जातक कथांमध्ये 550 जातक कथा आल्या. त्या आपल्याला कधी कधी त्या अंधश्रद्धेच्या वाटतात, परंतु बुद्धाच्या काळामध्ये लोकांच्या मनावर ज्या विचारांचा प्रभाव होता, ज्या गोष्टींचा पगडा होता, त्याच माध्यमातून त्या काळामध्ये भगवान बुद्धाने दान कथा, शील कथा किंवा भगवान बुद्धाने अनेक प्रकारच्या कथा सांगितलेल्या आहेत आणि त्या कथातून लोकांना केवळ आणि केवळ प्रेरणा निर्माण करण्याचं काम बुद्धाने केलेलं आहे. आणि म्हणून जातक कथांचा आधार घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व होणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणसाल ते बुद्धानंच व्हावं, ते बाबासाहेबांनाच व्हावं, आम्ही नाही का? आपल्यालाही होता येईल, पण मार्ग खडतर आहे. आपल्यालाही जाता येईल, अत्यंत काटेरी आणि एवढा कठीण मार्ग आहे की तो पारच करू शकत नाहीत आपण. अनेक लोक याच्यासाठी प्रयत्न करीत आहेत, अनेक लोक याच्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. निश्चितच मी इथं अनुमोदन करतो, जे लोक या ठिकाणी तो प्रयत्न करत असतील, त्या मार्गामध्ये जाण्यासाठी तयार असतील, मी त्यांच्यासाठी अनुमोदन करत आहे की निश्चितच ते त्या मार्गाने अधिक आरूढ व्हावेत आणि ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जे निर्वाणाचे क्षण किंवा बुद्धत्वाचे जे क्षण आहेत ते त्यांना प्राप्त हो. अशा पद्धतीचे या धम्म परिषदेच्या माध्यमातून मी त्या गोष्टीचं म्हणजे अनुमोदन करतो. आपल्याला बोधिसत्वाचं चित्त निर्माण करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सुद्धा एक पारमी पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणायची गरज नाही तू बोधिसत्व आहेत का. अनेक भिक्खूने काही उपासकांचं काही आचरण अशा पद्धतीनं आहे की ज्यांच्यामध्ये ते वागणं पाहिल्याबरोबर ते त्या मार्गावर आरूढ आहेत हे सिद्ध होतं. हे प्रमाण आहे, त्याचं प्रॅक्टिकल आहे ते. आणि म्हणून बोधिसत्व बुद्ध होताना हे म्हणजे बोधिसत्वाचं 5वं चित्त आहे, जे शुद्ध चित्त बुद्धानं सांगितलंय. 6वं चित्त जे पश्चेक बुद्धाचं आहे, ज्याला प्रत्येक बुद्ध म्हटलंय. बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करतो म्हणजे बुद्ध एखादा व्यक्ती होतो, बोधिसत्व बुद्ध होतो. पण बुद्ध होणं म्हणजे बुद्धात 2 प्रकारचे बुद्ध आहेत. 2 प्रकारचे बुद्ध आहेत आपल्याकडे, बरोबर. एक पश्चेक बुद्ध, दुसरे सम्यक बुद्ध, सम्यक संबुद्ध. पश्चेक बुद्ध म्हणजे त्याचा अर्थ काय होतो थोडक्यात जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, पश्चेक बुद्ध काय असतात किंवा पश्चेक बुद्धाची भूमिका काय असते, पश्चेक बुद्धाची अवस्था काय असते. तुम्ही जर बुद्ध अँड धम्मामध्ये बघा, जेव्हा बुद्धाला ज्ञान प्राप्ती होते आणि ते विचार करतात की मी कुणाला उपदेश देऊ, कुणाला मी हा धम्म सांगू, हे कुणाला ज्ञान प्राप्ती सांगू, तेव्हा त्यांचं मन निष्क्रियतेकडे झुकताना दिसतं. त्यांचं मन निष्क्रियतेकडे वाकलेलं आहे. ते म्हणतात की जर मी माझा धम्म जर लोकांना सांगू आणि जर तो पटला नाही, लोकांना जर तो पटला नाही तर या जगामध्ये या ज्ञानाचा उपयोग नीट होणार नाही, मी सांगू का नको. अशा पद्धतीची बुद्धाच्या मनामध्ये सुद्धा एक भावना निर्माण होते. आणि जेव्हा एखादे बुद्ध ही भावना निर्माण करून ते ज्ञान जगाला वाटत नाहीत, जगाला सांगत नाहीत, जगाला प्रकाशित करत नाहीत, जगाला देतच नाहीत, तेव्हा ते पश्चेक बुद्धच राहतात, ते सम्यक संबुद्ध होत नाहीत.
सम्यक संबुद्ध होत नाहीत. जे ज्ञान मिळालं ते ज्ञान माझ्यापुरतं जेव्हा सीमित ठेवतो तेव्हा ते बुद्ध देखील पश्चेत बुद्ध होतात. त्यांच्यावरही सीमाला म्हणजे आपोआप त्यांच्यावर बंधनं येतात किंवा सीमा येतात. कारण त्यांच्या मनामध्ये असा विषाद योग निर्माण होणं हे धम्मासाठी बिलकुल योग्य नाही. ते बुद्ध अनेक पारमितानं बुद्ध शुद्ध झालेत, पण त्या शुद्धत्वाचं खरा लाभ जनतेला नाही. आणि म्हणून जनतेला जेव्हा एखादा बुद्ध ज्ञान प्राप्त केल्यानंतर जनतेला खरा लाभ निर्माण करून देतो तेव्हाच तो बुद्ध सम्यक संबुद्ध होतात. बुद्धाला म्हणावं लागलं, तथागत गौतम बुद्धांना म्हणावं लागलं, मार येऊन म्हणाला की भगवान तुम्ही आता महापरिनिर्वाणाला जा, आता संपली वेळ. तुमचे लाखो करोडो उपासक उपासिका धम्म मार्गावर आरूढ झालेत. कोणी स्त्रोतापन्न झालंय, सकृदागामी झालंय, कोणी अरहत झालंय, कोणी बोधिसत्व झालंय. सगळे लोक निर्वाणाच्या मार्गात दुःख मुक्त झालेत, विमुक्तीवर झालेत. भगवान आता आपलं वय झालेलं आहे, आपलं वय 80च्या जवळ तुम्ही येऊन थांबलेले आहात. आता तुमचं शरीर साथ देणार नाही. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, भगवान बुद्ध असे सहजासहजी भगवान बुद्धानं होकार दिला नाही. भगवान बुद्धाने सहजासहजी होकार दिला नाही महापरिनिर्वाणाला. भगवान बुद्धाने विचार केला. भगवान बुद्धाला ती पटली, ती गोष्ट म्हणजे अनुभव करावी लागली, चिंतन करावं लागले. आणि तेव्हा भगवान बुद्धाने आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा वैशाली येथे सारंदई चैत्यामध्ये केल्याची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असं महापरिनिर्वाण सूत्रामध्ये वर्णन आलेलं आहे. महापरिनिर्वाण या जगातला म्हणजे सम्यक संबुद्ध लवकर करत नाहीत. 45 वर्ष बुद्धाने अहोरात्र पायी चालून जगाला धम्माचं वाटप केलेलं आहे, धम्म ज्ञान दिलेलं आहे. बुद्धाच्या हातात होतं महापरिनिर्वाण करायचं का नाही. पण बुद्ध पाहिले एक म्हणजे मार एवढी भयंकर सेना आहे की कुणावरही आक्रमण करू शकते, कुणालाही चांगल्या माणसाला सुद्धा मागे आणू शकते, चांगल्या माणसाला सुद्धा काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी तिथं थांबवू शकते. मग त्या जसं पश्चेत बुद्ध जे झाले, बुद्ध बोधिसत्वच होते, बुद्ध झाले, पण त्यांच्या मनात विषाद योग निर्माण झाल्याबरोबर ते थांबले. म्हणजे माराचं अतिक्रमण त्यांच्यावर झालं होतं आणि मग ते बुद्ध होऊ शकले नाही, सम्यक संबुद्ध होऊ शकले नाहीत. आणि म्हणून आपल्याला या जगातलं सगळ्यात हाय, सगळ्यात प्युअर, सगळ्यात शुद्ध, सगळ्यात सर्वोत्तम मन असणारं, चित्त असणारं, सगळ्यात जर सात्व चित्त कुणाचं जर असेल तर ते बुद्धाचं, सम्यक संबुद्धाचं चित्त आहे. हे 7 प्रकारचे चित्त या जगामध्ये शुद्ध आणि पवित्र, अद्वितीय आणि अनुत्तर अशा पद्धतीचे सांगितलेले आहेत. आपल्या डोक्यात तसं काहीच नाही. पाहिलंय का तुम्ही? पोस्टमॉर्टम आपण करतो, PM करतो, डॉक्टर लोक माहित आहेत. एकदा म्हणजे सगळेच थायलंडमध्ये भिक्षूंना पोस्टमॉर्टम करायला म्हणजे पोस्टमॉर्टम करताना भिक्खूंना बोलवल्या जाते. ते म्हणजे दाखवतात ते कसं म्हणजे पोट फाडतात, पोटात काय आहे, डोक्यात काय आहे, खोपडी फोडतात, जीभ काढतात, आतडे फाडतात, शरीराची कातडी फाडतात, हे डोक्यावरचे केस म्हणजे पूर्ण काढतात. हे सगळं त्याच्यात तुम्हाला यूट्यूबवर पण पाहायला मिळेल. पोस्टमॉर्टम कसा असतो तुम्ही भिसाल, तुम्ही पाहणार नाहीत. थोड्या वेळ असं पाहसाल आणि पुन्हा नाही तुमची तयारी होणार. ठीक आहे, जीवनाची आसक्ती आहे मोठी, जीवनाची आसक्ती आहे. जीवनाबद्दल अनेक गोष्टीचं आपल्याला म्हणजे एवढं प्रेम आहे जीवनाबद्दल की ते आपण त्या प्रेमाखातीर आपण हे सगळ्या गोष्टी पाहू शकत नाही. पुन्हा दुसरा अज्ञान म्हणजे भीती आहे आणि या भीतीपोटी आपण या गोष्टी आपण करू शकत नाहीत, पाहू शकत नाहीत. आणि म्हणून या दोन, भीती आणि प्रेम, या 2 गोष्टी आहेत ज्या गोष्टीमुळे आपण त्या गोष्टी पाहू शकत नाहीत. पण भिक्खूंना किंवा भिक्खुनी जरी असतील तर भिक्खुनींच्या संघाला सुद्धा पुरुषाचं पोस्टमॉर्टम करताना तिथे घेऊन जातात. असाच एक योग मला पण आला आणि तो पाहण्याचा योग आला. बंधूंनो, मी हे का सांगत आहे आपल्या सर्वांना की जीवनाचं सत्य काय आहे. आपण संपूर्ण आपलं म्हणजे आपली जी खोपडी जी आहे, पूर्ण लोक आपल्या तोंडातून आपली जी जीभ आहे, जीवा जी आहे ती आपल्याला फक्त 4 इंचाची दिसते, परंतु ती साधारण अर्ध्या फुटापर्यंत
किंबहुना कधी कधी 1 फुटापर्यंत आपली ती जीभ आहे हे डॉक्टरांना चांगलं माहित आहे. जे अभ्यास करतात मेडिकलचा त्यांना ते सगळं गोष्टी माहीत आहेत. ते आधी इथून फाडून आपल्या जिभेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते आपली कवटी फोडताना दिसतात. आधी दुसरा अटॅक कोणता असेल तर दुसरा म्हणजे ते आपली ही कवटी फोडताना दिसतात. ज्या पद्धतीनं एखाद्या आपण नारळाचा भाग फोडताना दिसतो तशाच पद्धतीनं एक हातोडा आणि एक छन्नी घेऊन ते टक टक अशा पद्धतीनं चारी बाजूनं मारून त्या पोपडीला ते मोकळं करताना दिसतात. आणि ते अशा पद्धतीनं जसे 2 भाग एका बाजूला काढून ठेवतात तशा पद्धतीने ते काढून ठेवतात. मग आपल्या डोक्यात फक्त आणि फक्त जी आपल्याला अवयाच्या रूपामध्ये दिसणारा आपला मेंदू जो असतो तो गोबीच्या रूपातच दिसतो, त्याच्या पलीकडे काही दिसत नाही. म्हणजे या डोक्यामध्ये हे जे डोकं आहे हे हाडानं, नसाने आणि मांसानं भरलेलं आहे, एवढंच आहे, हे सत्य आहे. पण या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या दिसत नाहीत आणि म्हणून आपल्याला हे डोकं महत्वाचं आहे. या डोक्यामध्ये म्हणजे हे डोकं म्हणजे चित्त आहे, हे डोकं म्हणजेच मन आहे. आणि या मनाला, हे मन भलेही आपल्याला दिसत जरी नसलं तर ते म्हणजे सगळीकडे आहे, सर्वांमध्ये आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनात मन आहे. किंबहुना जे असणारा जो डास आहे, जो चिलट आहे, जेवढं बारीक सूक्ष्म बनून जो प्राणी म्हणतो आपण, किंवा जेवढा सूक्ष्म आपण जर पाहिलं नाही तर आपल्याला कधी कधी दुर्बीननं आपले काही आपण सत्व पाहतो, दुर्बीननं दिसत नाहीत तर ते आपण दुर्बीननं पाहतो की बघा कसा प्राणी आहे, तो आपल्याला बारीक दिसतो, बरोबर. म्हणजे इथपर्यंत ही सगळे अशा पद्धतीनं म्हणजे आपल्या म्हणजे आपलं मन एवढं आहे, म्हणजे दिसत नाही पण भरपूर आहे या डोक्यामध्ये. आपल्या डोक्यामध्ये एवढं काही आहे आणि एवढं डोक्यामध्ये असल्यामुळं काही लोकांच्या डोक्यामध्ये धम्म असल्यामुळे ते बसलेत, काही लोकांच्या डोक्यामध्ये झोप असल्यामुळे ते झोपी गेलेत, काही लोकांच्या डोक्यामध्ये म्हणजे राग असल्यामुळे ते राग व्यक्त करताना दिसतात, काही लोकांच्या डोक्यामध्ये क्रोध आहे तर क्रोध व्यक्त करताना दिसतात, काही लोकांच्या डोक्यामध्ये म्हणजे अनेक प्रकारच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही भावना आहेत आणि त्या व्यक्त होताना दिसतात. आणि म्हणून हे डोकं अत्यंत निर्मळ असणं, खाली असणं अत्यंत चांगलं आहे. ज्याचं डोकं खाली आहे, ज्याचं डोकं एकदम मोकळं आहे, ज्याचं डोकं निर्मळ आहे, तेच या जगातलं पवित्र डोकं किंवा निष्कलंक डोकं म्हणून या जगात भगवान बुद्धाने त्याची वावा केली, त्याची प्रशंसा केली, त्याला मान्यता दिली. आणि म्हणून या जगामध्ये आपण सगळे जन्मतात, खरं सांगा इमानी इतबारी, आपण सगळे जन्माला आलो. जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्यामध्ये राग होता का? आपल्यामध्ये क्रोध होता का? आपल्यामध्ये ईर्ष्या होती का? आपल्यामध्ये कपट होता का? आपल्यामध्ये सूड होता का? आपल्यामध्ये आकस होता का? आपल्यामध्ये जे काही तुमच्यामध्ये समजा प्रेम होतं का? आपल्यामध्ये ममता होती का? आपल्यामध्ये काहीच नव्हतं. आपण एकदम कोरे करकरीत होतो. जसं जसं वय वाढायला लागलं, जसं जसं शरीर वाढायला लागलं, तसं तसं आपल्या डोक्यामध्ये अधिकचा भुस्सा, अधिकची सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये यायला लागल्या की नाही. आणि जेव्हा आपण परिपक्व हो, एकदा हा जे भरायला ही मेमरी फुल झाली की मरेपर्यंत ती मेमरी संपत नाही. हिंदू धर्मामध्ये आपले काही लोक करतात, हिंदू धर्मामध्ये स्मशानातून अजूनही काही लोक लवकर बाहेर म्हणजे स्मशानातून येत नाहीत. कवटी जोपर्यंत फुटत नाही, कवटीचा जोपर्यंत आवाज येत नाही, आणि जर फुटत नसली तर आपल्या दोन्ही हातानं काठीनं फोडू अशा पद्धतीची भावना लोक ठेवून म्हणजे कवटी फुटल्याशिवाय आपण या ठिकाणी यायला तयार नाही. बघा ही वास्तव गोष्ट आहे. म्हणजे एवढं या डोक्यात काही नाही एवढं भरलंय. मग मरताना सुद्धा लोकांचं काही तत्वज्ञान आहे की डोकं फोडून टाकू, या डोक्यानं सगळं वाटोळं केलं म्हणजे, बरोबर का? या डोक्यानं सगळं असं झालंय म्हणले. आणि म्हणून आपण हे डोकं फोडण्याचं काम केलं पाहिजे. बावरी नावाचे ब्राह्मण, त्यांना श्राप मिळाला. एका व्यक्तीने सांगितलं की तुझं डोकं 7 दिवसामध्ये 7 तुकड्यामध्ये भग्न होईल, तुटून पडेल, त्याचे तुकडे होतील म्हणले. बावरी ब्राह्मण आपल्याला खरमलं तर आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. आपली छाती एवढी अभिमानानं फुगली पाहिजे की बावरी ब्राह्मण जो यूपीचा भगवान बुद्धाच्या काळामध्ये
राजा प्रसन्नजिताच्या राजदरबारातला सगळ्यात मोठा सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ कुळातला ब्राह्मण असलेला, ज्याचं नाव म्हणजे बावरी ब्राह्मणच होता, ज्याचं कुळाचं नावच आडनावच बावरी होतं, तो व्यक्ती त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं आणि तो व्यक्ती उत्तरापथ सोडून दक्षिणापथामध्ये आला. गोदावरीच्या कडकडेने, गोदावरीच्या काटाकाटाने तो आपल्या या दक्षिण पथामध्ये म्हणजे महाराष्ट्रात आला आणि तो जिथून गोदावरी त्र्यंबकेश्वरवरून निघाली, तिथून ते अगदी जिथे गोदावरीचा म्हणजे समाप्ती होते बंगालच्या उपसागरामध्ये, तिथपर्यंत कुठेही गोदावरीच्या नदी पात्रामध्ये बेट नाही. ते केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्ये आणि ते आपल्या जिल्ह्यामध्ये, तेही पालम तालुक्यामध्ये जे जांभूळ बेट नावाचं जे बेट आहे ते एकमेव बेट आहे. आणि त्या बेटावर बावरी ब्राह्मणाने आपलं वास्तव्य केले होते. आणि एवढंच नाही तर 16,000 शिष्य निर्माण करून 16,000 शिष्यांना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवलेलाचा इतिहास आहे. आणि म्हणून ते एकमेव ते बेट आपल्याला पाहता येईल. त्याचा आपण परिक्रमा, आपल्याला त्याचा अभ्यास जर करायचा असेल तर पाली साहित्यामध्ये सुत्पिटकामध्ये सुत्त निपात नावाचा ग्रंथ आलेला आहे. आणि सुत्त निपात नावाच्या ग्रंथामध्ये पारायण वग्ग आहे. त्या पारायण वग्गामध्ये बावरीच्या बाबतीमध्ये एवढं मोठं वर्णन केलेलं आहे. आणि स्पष्ट त्याचा अर्थ आमचे भंते राहुल सांस्कृतायन आपल्या बुद्धचर्या ग्रंथामध्ये असं स्पष्ट सांगतात, जहां गोदावरी दो भागों में फटकर द्वीप बनाती है, ऐसे जगह पे बावरी ब्राह्मण ने अपना वास्तव्य किया. वहीं से बौद्ध धर्म का उन्होंने अध्ययन करके वहीं से बौद्ध धर्म के शिक्षा म्हणजे बौद्ध धर्माला वाढवण्यासाठी त्यांनी शिष्यांची निर्मिती केली. अजूनही त्या ठिकाणी आख्यायिका सांगतात लोक की इथे एक मोठा ऋषी होऊन गेला, ज्याचे मोठे शिष्य राहत होते. तो बावरी ब्राह्मण परत साकेतला गेला. हे खरं आहे. आज ती रामाची जी भूमी म्हणतो आपण, त्या ठिकाणी तो जाऊन तिथे राहिल्याचं वर्णन आनंद कौसल्यान भंतेजी सांगतात. आणि म्हणून ध्यानात ठेवा, तो बावरी ही सगळी पूर्ण भूमी बुद्धाच्या धम्मदेशनेनं पुनीत झालेली आहे. पहिल्यांदा बुद्ध जगाला आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी म्हणण्यापेक्षा भारताच्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलंय. लेणी कोण कोरली? लेणी त्या काळामध्ये कोरायला दुसरीकडून माणसं नाही आले, परदेशातून माणसंच आले नाहीत. या भूमीतून लेणी कोरली. म्हणजे जे भगवान बुद्ध कसे दिसत होते, जे आपण मूर्तीमध्ये पाहता, त्या मूर्तीला घडवण्याचं काम आपल्या या स्थानिकच्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे. म्हणजे बघा, बुद्धाला या ठिकाणी वाढवण्याचं काम केलेलं आहे. बुद्ध या ठिकाणी मोठं करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आज खरं म्हणलं तर बावरी ब्राह्मणाचा इतिहास स्मरण करताना पहिल्यांदा मराठवाड्याच्या कुशीमध्ये, मराठवाड्याच्या भूमीमध्ये इतिहासात प्रसिद्ध असलेली गोदावरी नदी, ज्या गोदावरी नदीच्या म्हणजे मधोमध एक बेट जरी नसलं तरी पण एक सीमा भिक्खूंनी तयार करून या ठिकाणी एक एवढं मोठं परिवर्तन, जो व्यक्ती महायानी संघामध्ये होता, महायानी संप्रदायामध्ये होता, त्याचंही मन परिवर्तन झालं. आणि ते आज आपल्यामध्ये एक हात अंग म्हणजे एक हात उघडा असलेला भिक्खू झाल्याचं तुम्हाला या ठिकाणी आज प्रत्यक्ष आपल्याकडे पाहायला मिळतं. ही साधी गोष्ट नाही. पुन्हा या 2500 वर्षापूर्वी लुप्त झालेल्या इतिहासाला किंवा या बुद्धाच्या धम्माला उजाळा या निमित्तानं मिळणार आहे. आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा गोदावरी नदीच्या काठावर पहिली उपसंपदा या ठिकाणी झालेली आहे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी साधुकार द्या. बुद्ध धम्म संघ हे रत्न आहेत. तुम्ही म्हणता ना, काय म्हणता तुम्ही म्हणता ना, या जगात वंदने तुम्ही नेहमी म्हणता बुद्ध धम्म संघ हे रत्न आहेत. आणि म्हणून या रत्नाला आपण सांभाळणं आवश्यक आहे. या रत्नाला आपण आपल्या जवळ ठेवणं आवश्यक आहे. या रत्नाची श्रीमंती आपल्यासाठी असणं आवश्यक आहे. ही जर मिळवायची असेल तर आपण बुद्धाच्या धम्माशिवाय आपल्याला पर्याय नाही. या जगात बुद्ध धम्म असा एक धम्म आहे, अशी एक जीवन पद्धत आहे, अशी एक आचरण पद्धत आहे की ज्याच्यामुळे माणसाची किंमत, माणसाचं मोठेपण, माणसाचं महानपद या ठिकाणी सिद्ध होणार आहे. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपण सगळे माणसं आहोत, आपण सगळे मनुष्य आहोत, परंतु आपल्याला मनुष्यत्वाचा एकही गुण आपल्यामध्ये नसताना आपल्याला तो गुण आपल्याला आत्मसात करायचा आहे. याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहावेत. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाची धम्मदेशना आपल्याला तेच मार्गदर्शन करते की आपण माणूस बनून, माणूस जन्माला आलो म्हणून माणसासारखंच राहणं. हे बाबासाहेबांना अगदी सरळ भाषेत सांगितलं की
माणसाने माणसासारखे राहणे म्हणजे धम्म आपल्यामध्ये उतरवणे, धम्माचे आचरण करणे. आणि म्हणून आपण याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपली परिषद खरं म्हणलं तर मी दरवर्षी शेवटी बोलत आहे, बरोबर आहे, दरवर्षी शेवटी बोलत आहे. आपण सगळे ऐकत आहात, सगळ्यांना बोलायचं आहे, सगळे म्हणतात मला बोलायचं मला बोलायचं, त्याच्यामुळे तुम्ही बोला, आपलं काही नाही, म्हणजे हे नाही. आपल्याला संधी मिळाली तरी काही हरकत नाही, नाही मिळाली तरी आपली काही हरकत नाही, अशा पद्धतीची एक भावना आहे. आणि म्हणून आपण सगळे बऱ्याच वेळापासून उपस्थित आहात. 3 वाजल्यापासून आपण या ठिकाणी बरेच लोक बसलेले आहेत आणि 3 वाजल्यापासून सारखी धम्मदेशना कंटिन्यू या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून ग्रहण करण्याची क्षमता देखील मनुष्याची फार म्हणजे एवढी मोठी नाही, त्याच्यासाठी सुद्धा परिपक्व व्हावं लागेल. आणि म्हणून एकाच धम्म परिषदेत नाही, दाभडची धम्म परिषद आहे, उद्या चांदापूरची धम्म परिषद आहे, बळेगावची झाली, धानोऱ्याची झाली, त्याच्यानंतर परत लहान लोणची धम्म परिषद आहे, हिंगोलीची धम्म परिषद आहे, देवगाव फाट्याची धम्म परिषद आहे. एवढंच नाही, म्हणजे मुळाव्याची धम्म परिषद आहे. अशा अनेक धम्म परिषद आहेत आणि त्या धम्म परिषदामध्ये आपण धम्माचं ज्ञान ग्रहण करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. बराच वेळ झालेला आहे, साधारण 1 वाजलेले आहेत. आणि म्हणून आता म्हणजे धम्माच्या प्रबोधनासोबत आपल्याला आता एकदम फ्रेश होण्यासाठी आपल्याला गायनाची फार गरज आहे. नक्की दोन्हीही माणसं या जगामध्ये, माणसाचं प्रबोधन गाण्यातून बी झालेलं आहे आणि माणसाचं प्रबोधन विचारातून पण झालेलं आहे. दोघांमध्ये पण विचार सारखाच आहे, काही काव्यातून आहे तर काही म्हणजे प्रवचनातून आहे, पण दोघांचं काम सेम आहे. तेव्हा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात. खरं म्हणलं तर आपण सगळे पुण्याचे भागीदार आहोत. आपण संकल्पच केला पाहिजे, इमिना पुण्यकम्मेन मामे बाल समागमो संतं समागमो होतु याव निब्बान पत्तिया. या जीवनामध्ये मूर्खाची संगती कधीही मला न घडो, माझ्या जीवनामध्ये धम्म लाभ हो अशा पद्धतीचा संकल्प, मला निर्वाणाचा लाभ हो अशा पद्धतीचा संकल्प सतत केला पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण बऱ्याच वेळापासून उपस्थित आहात, तेव्हा जास्तीचं न बोलता आपल्या सर्वांच्या प्रती अनंत अशी मंगल मैत्री प्रकाशित करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो.